हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरवरती आपण काही क्वेश्चन घेत आहोत, जे की एक्सरसाइज 1.3 ह्या एक्सरसाइजमधले आहेत. तर क्वेश्चन नंबर 4 आपला चालू आहे. तर क्वेश्चन नंबर 4 असा आहे, राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता आपल्याला जे स्टेटमेंट दिलेले 4 त्यांचे आपल्याला काय करायचे आहेत? कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता नेमकं पहा, जर आपल्याला P इम्प्लाइज Q असं जर दिलं, इफ देनचं सेंटेन्स दिलं, तर ह्याचं कॉन्व्हर्स इथंच लिहितोय मी, Q इम्प्लाइज P, पोझिशन चेंज करायची, त्याला कॉन्व्हर्स म्हणायचं. इनव्हर्स कशाला म्हणायचं? तर जे दिलेलं आहे इम्प्लिकेशन त्याला निगेशन लावायचं. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q, हा झालं इनव्हर्स. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय? तर कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये आधी कॉन्व्हर्स करायचं आणि मग त्याचं निगेशन घ्यायचं. निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. तर इथे लिहिलेत मी सगळे. तर हे पहा, इम्प्लिकेशनचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह असं असतं. तर ह्या पद्धतीने आता ह्या स्टेटमेंटला आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहावं लागेल. तर बघा, हे जे सेंटेन्स आहे ह्याला आपण P म्हणूया. हे देन म्हणजे काय? तर इम्प्लिकेशन आहे, आणि ह्याला काय म्हणूया? Q म्हणूया. ओके. तर सुरुवातीला काय करूया आपण? कॉन्व्हर्स लिहूया. फर्स्ट काय? कॉन्व्हर्स. मग कॉन्व्हर्स कसं लिहिणार? तर बघा, Q इम्प्लाइज P, कॉन्व्हर्स, पोझिशन चेंज करायची. मग ह्यालाच सेंटेन्समध्ये असं लिहायचं. हे पहा, कॉन्व्हर्स इथंच लिहितोय लगेच. इफ x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर, देन x इज लेस दॅन y. हे झालं कॉन्व्हर्स. आता सेकंड नंबर, इनव्हर्स. आता इनव्हर्स लिहायचं असेल तर इनव्हर्स काय असतं? तर हे पहा, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q, हे इनव्हर्स असतं. आणि हे जर सेंटेन्समध्ये लिहायचं असेल तर असं लिहायचं. हे पहा, त्या ॲज इट इज ठेवून त्याला निगेशन लिहायचं. निगेशनमध्ये इफ एक्स, आता ह्याचं निगेशन काय घ्यायचं? लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिहायचं वाय, देन, आणि ह्याचं निगेशन एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. हे झालं इनव्हर्स. थर्ड नंबर कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आहे? तर निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P, हे कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. आता हे कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये आधी आपल्याला काय करावं लागेल? हे घ्यावं लागेल आणि त्याचं निगेशन घ्यावं लागेल. हे पहा, एक्स स्क्वेअर, इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिहायचं. देन एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिहायचं. हे झालं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. त्याच पद्धतीने आता ह्याला करायचं आहे आपल्याला. नाही, आधी हे सेकंड नंबर सॉल्व्ह करू आपण. सेकंड नंबरमध्ये काय? अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट्स लिटरेट. पहिल्यांदा हे सेंटेन्स आपण करेक्ट लिहूया. म्हणजे कधी पण आपण सेंटेन्स लिहिताना असं लिहितो. हे पहा, आधी इफ घेऊया. इफ द वुमन इन इट इज लिटरेट, then a family becomes literate. बघा, आता त्याचं डायरेक्ट मी आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून लिहितो, शब्द लिहित नाही. तर फर्स्ट लिहितोय. आता हे जे पहिलं सेंटेन्स आहे इथून इथपर्यंत त्याला P म्हणूया आणि ह्याला Q म्हणूया. ओके, हे P आणि हे Q आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे? ह्याचं आपल्याला कॉन्व्हर्स घ्यायचं आहे. कॉन्व्हर्स म्हणजे काय? Q इम्प्लाइज P. ह्याला सेंटेन्समध्ये लिहायचं. हे पहा, अ फॅमिली इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट, then the woman in it is literate. सेकंड नंबर काय करायचं आहे आपल्याला? इनव्हर्स म्हणजे काय करायचं? निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q, हे इनव्हर्स घ्यायचं आहे. मग इनव्हर्स कसं घ्यायचं बघा, सिम्पल आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह करायचं. आता जे सेंटेन्स दिलेले आहे हे पहा, इफ द वुमन if the woman does not
does not literate, then a family does not, family becomes does not literate. Then third number contrapositive means negation Q implies negation P. तर बघा आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेताना काय करायचं, ह्या दोन्हीचं निगेशन घेतलंय हे पहा, म्हणजेच ह्याचं निगेशन घेऊया आपण. इफ अ फॅमिली becomes literate does not literate then the woman does not literate. अशा पद्धतीने कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह करू शकतो आपण. तसंच आता थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा. थर्डमध्ये आपण काय करूया, सरफेस एरिया डिक्रीजेस याच्यासाठी पी घेऊया आणि प्रेशर इन्क्रीजेस ह्याच्यासाठी क्यू घेऊया. तर बघा सुरुवातीला फर्स्ट काय करायचं, आता आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे कॉन्व्हर्स, म्हणजे क्यू इम्प्लाइज पी, हे कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स कसं लिहायचं, तर सुरुवातीला नंतरचं सेंटेन्स लिहायचं. इफ प्रेशर increases then surface area decreases. सेकंड काय करायचं आपल्याला, इन्व्हर्स, म्हणजे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, इन्व्हर्स करायचं, म्हणजे जे आपल्या सुरुवातीचं आहे त्याचं निगेटिव्ह करून टाकायचं. इफ सरफेस एरिया not decreases then pressure not increases. And last third number काय, तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह ह्या दोन्हीचं निगेशन घ्यायचं, म्हणजे ह्याचं निगेशन बघा. इफ प्रेशर not increases then surface area not decreases. लास्ट 4 नंबर. फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला, कॉन्व्हर्स, क्यू इम्प्लाइज पी. कॉन्व्हर्स कसं करायचं, तर बघा देनच्या नंतरचं आधी लिहायचं, ह्याला आपण पी म्हणूया आणि हा क्यू आहे, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू दिलेला आहे. तर सुरुवातीला क्यू लिहायचं आहे. इफ करंट डिक्रीजेस then voltage increases. Second number, inverse, negation P implies negation Q, inverse घ्यायचं आहे, जशाला तसं फक्त ते निगेटिव्ह करायचं. इफ voltage not increases then current not decreases. Then last third number काय करायचं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. तर हे निगेशन, कारण की हे पा क्यू इम्प्लाइज पी, हे दोन्हीचं निगेशन आहे, म्हणजे ह्याचं निगेशन. इफ करंट not decreases then voltage not increases. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण एक्सरसाइजचे व्हिडिओ बघण्यासाठी मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.